Hello and welcome my dear friends and students. In today's video I am going to explain two very important topic, that is construction of two types of wavefront, that is spherical wavefront and the plane wavefront. In previous video we had seen the concept of wavefront. What is wavefront? Wavefront is the set of all the points of medium where the light wave reaches simultaneously so that all the points that are in same phase. Wavefront म्हणजेच काय, तर अशा पॉइंटचा सेट की ज्या ठिकाणी लाइट वेव्ह सोर्स पासून एकाच वेळेला येऊन पोहोचतील, की जेणेकरून ते सगळे पॉइंट्स जे आहेत ते इन फेज असतील किंवा सेम फेज असतील, त्या सेट ऑफ पॉइंटला आपण वेवफ्रंट म्हणतो. मग डिपेंडिंग अपॉन the position of source or the position of point of observation, we consider the two types of wavefront, that is the plane wavefront and spherical wavefront. The wavefront which is obtained from the point source which is kept at finite distance. जे wavefront आपल्याला point source पासून मिळतं, पण तो point source कुठे पाहिजे, finite distance ला, point of observation पासून जवळ पाहिजे, त्या wavefront ला आपण spherical म्हटलं. And the wavefront which is obtained from the again point source but which is far away from the point of observation, म्हणून आपण असं म्हटलं होतं the wavefront which is obtained from the point source which is kept at a infinite distance. Spherical wavefront चा आपण example घेतलं होतं, that is the wavefront which is obtained from the here flame of a candle. आणि plane wavefront चा आपण example घेतलं होतं, whatever the light coming from the sun on the earth surface, that is in the form of plane wavefront. आता याचं आपल्याला जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन स्टडी करायचं आहे. तर ते जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन स्टडी करताना जे प्रिन्सिपल आपण वापरतो ते प्रिन्सिपल म्हणजे हायगेन्स प्रिन्सिपल. तर आता आपल्याला बघायचं आहे हायगेन्स प्रिन्सिपल काय आहे, काय आपल्याला सांगितलेलं आहे. तर बघा हायगेन्स प्रिन्सिपल काय, त्याने असं म्हटलं आहे ईच पॉइंट ऑन वेवफ्रंट, वेवफ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट हा काय म्हणून ऍक्ट होतो, ऍक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाइट अँड एमिटिंग द सेकंडरी वेव्स इन ऑल पॉसिबल डायरेक्शन विच ट्रॅव्हल, म्हणजे सेकंडरी वेव्स ज्या या पॉइंट पासून निघताना आपल्याला दिसतील त्या सेकंडरी वेव्स कशा ट्रॅव्हल होतात, विथ द स्पीड ऑफ लाइट इन द मीडियम. मग आपल्याला या सेकंडरी पॉइंट सोर्सेस पासून निघणाऱ्या सेकंडरी वेव्हची पोझिशन फाइंड आउट करायची असेल, पोझिशन ऑफ न्यू वेवफ्रंट फाइंड आउट करायचं असेल, तर आपण काय करतो, तर ते इथे दिलाय द न्यू वेवफ्रंट कॅन बी ऑब्टेन्ड बाय टेकिंग द एनवेलप ऑफ दिस secondary wavelets traveling in forward direction. त्या सोर्सेस पासून, पॉइंट सोर्सेस पासून, सेकंडरी सोर्सेस पासून निघणाऱ्या ज्या सेकंडरी वेव्हज आहेत त्याची आपल्याला पोझिशन फाइंड आउट करायची असेल तर आपण सेकंडरी वेव्हचा एनवेलप कन्सिडर करतो आणि कोणत्या डायरेक्शनला, फॉरवर्ड डायरेक्शनला. म्हणजेच हा जो एनवेलप ऑफ सेकंडरी वेव्हलेट्स इन फॉरवर्ड डायरेक्शन आहे तोच आपल्याला वेवफ्रंटची काही वेळानंतरची पोझिशन देतो. म्हणून तिथे म्हटलेलं आहे एनवेलप ऑफ सेकंडरी वेव्हलेट्स इन फॉरवर्ड डायरेक्शन गिव्ह द न्यू पोझिशन ऑफ वेवफ्रंट. मग बॅकवर्डचं काय, ते पॉइंट त्यांनी दिलाय द वेव्हलेट्स ट्रॅव्हलिंग in backward direction that are not taken into consideration because they are ineffective. पण बघितलाय लाइट जे हायगेन्स वेव्ह थिअरी मध्ये त्यांनी सांगितलेलं याच्यामध्ये की बाय कन्सिडरिंग ओनली द प्रोपगेशन ऑफ लाइट इन फॉरवर्ड डायरेक्शन, आपण हायगेन्स वेव्ह थिअरीला एम्पिरिकल थिअरी म्हटलेलं आहे याच्यामध्ये, बिकॉज दे अज्युम ओनली द प्रोपगेशन ऑफ लाइट इन ओनली फॉरवर्ड डायरेक्शन. पुन्हा एकदा बघा की हायगेन्स प्रिन्सिपल काय आहे, तर ईच पॉइंट ऑन वेवफ्रंट ऍक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाइट अँड एमिटिंग द सेकंडरी वेव्स इन ऑल डायरेक्शन विच ट्रॅव्हल विथ द स्पीड ऑफ लाइट इन द मीडियम. द न्यू वेवफ्रंट कॅन बी ऑब्टेन्ड by taking the envelope of this
secondary wavelets traveling in forward direction. Thus, the envelope of secondary wavelets in forward direction gives the new position of wavefront. The wavelet traveling in backward direction that are ineffective. याचाच अर्थ होतो की वेवफ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट हा सेकंडरी सोर्स म्हणून ऍक्ट होतो आणि सेकंडरी वेव्हज एमिट करतो in all possible direction with the speed equal to the speed of light in medium. Now, in order to find the direction, in order to find the position of the wavefront after a certain time, we have to consider the envelope of these secondary wavelets. The envelope of that secondary wavelets in forward direction gives us the new position of the wavefront, and here the wavelet traveling in backward direction that are ineffective. Now we have to consider by using this principle, that is the construction of spherical wavefront. Now in order to explain the construction of spherical wavefront, now let us focus on this diagram. Now here, in order to obtain the construction of spherical wavefront, you have to consider the point source of light. So in a figure, S that can be considered as a point source of light, which is kept at a finite distance from the point of observation. या construction of spherical wavefront ला consider करताना सगळ्यात पहिला पॉइंट तुम्हाला घ्यायचा आहे तो म्हणजे पॉइंट सोर्स ऑफ लाइट. मग इथे हा जो S कन्सिडर केलेला आहे हा S काय आपला पॉइंट सोर्स ऑफ लाइट विच इज केप्ट एट अ फायनाइट डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन. त्यानंतर या पॉइंट सोर्स पासून निघणाऱ्या लाइट वेव्स ज्या ज्या डायरेक्शनने जाईल त्या डायरेक्शन आपण इथे दाखवूया. मग इथे हे जे आपण तीन जे वेव नॉर्मल ड्रॉ केलेले आहेत, स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेले आहेत इन द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन, ही एक आपण दाखवलेली आहे, ही सेकंड आणि ही थर्ड. मग आता पहिला जो आपल्याला कन्सिडर करायचा की द लाइट वेव्स कमिंग फ्रॉम एस that are traveling. Now here we have to consider these are the three directions in which light waves from point source that are propagating. Now here let us assume these 3 points of medium P, Q and R. These are considered as the 3 points of medium where the light waves coming from S simultaneously. Now if we join all these 3 points, हा जो आपला लोअर कर्व आपण दाखवलेला हेमिस्फियर काढलेला आहे, या लोअर कर्वला आपण PQR या 3 पॉइंटला जॉईन करण्यासाठी काढलेला आहे. मग ही जी आपल्याला वेवफ्रंट मिळाली, वेवफ्रंट म्हणजे काय तर सेट ऑफ ऑल द पॉइंट्स ऑफ मीडियम वेअर द लाइट वेव्ह रिचेस सायमल्टेनियसली. म्हणून मग आपण काय केलं की या S पासून निघणाऱ्या लाइट वेव्स कोणकोणत्या पॉइंटला एकाच वेळेला येऊन पोहोचतील तर आपण 3 पॉइंट अज्यूम केलेले आहेत, P, Q आणि R. या तिघांनाही आपण जॉईन केलं आणि आपल्याला जी सरफेस मिळाली ती म्हणजेच आपली स्फेरिकल वेवफ्रंट ॲट इनिशियल टाइम. म्हणून मी इथे लिहिलेलं आहे दिस इज द पोझिशन ऑफ स्फेरिकल वेवफ्रंट ॲट टाइम t इक्वल टू 0, कारण तो आपण सुरुवातीचा वेळ घेतलेला आहे. मग आता हा जो P, Q आणि R झाला हा हायगेन्स प्रिन्सिपल नुसार काय झालं तर हा वेवफ्रंट वरचे पॉइंट झाले. मग हायगेन्स काय सांगतो तर each point on wavefront act as the secondary source and emit the secondary waves in the same direction with the same speed. So as soon as the light wave reaches to point P, Q and R, they act as a secondary source and emit the secondary waves in the same direction, that is in forward direction with the same speed. मग P पासून निघणारी वेव्ह या डायरेक्शनने जाईल, Q पासून निघणारी वेव्ह या डायरेक्शनला जाईल आणि R पासून निघणारी वेव्ह या डायरेक्शनला जाईल. मग आता ह्या सेकंडरी वेव्स याची पोझिशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काही जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन करायचे आहे. in order to find the nature and position of the same wavefront after certain time, we have to consider certain
जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन. मग ते जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन काय आहे तर आपण या PQR ला सेंटर कन्सिडर करणार आहे आणि C × T ॲज अ रेडियस. मग C आणि T काय तर स्पीड ऑफ लाइट इन एअर and T is the time after which we have to find the position of that wavefront. किती वेळानंतर आपल्याला त्या वेव्हफ्रंटची पोझिशन फाइंड आउट करायची आहे, तो टाइम घ्यायचा, स्पीड. मग एवढं आपण इथे डिस्टन्स कन्सिडर करून P, Q आणि R ला सेंटर म्हणून आपण हेमिस्फियर ड्रॉ केले. हा एक हेमिस्फियर ड्रॉ केला, हा दुसरा हेमिस्फियर ड्रॉ केला आणि हा आपण तिसरा हेमिस्फियर ड्रॉ केला. आता या हेमिस्फियरचे जे सरफेसेस आहेत हे सरफेसेस आपण जॉईन करणार आहे टँजेन्शियली, पुन्हा बाय कन्सिडरिंग S ॲज अ सेंटर. जसं आपण PQR यांना जॉईन केलं बाय कन्सिडरिंग S ॲज अ सेंटर आणि हा आपण एक कर्व काढला, त्याच पद्धतीने आपण इथे S ला सेंटर मानून पुन्हा आपण एक असा कर्व सरफेस काढला. हा जो काही आपल्याला टँजेन्शियल सरफेस मिळाला जॉइनिंग द एनवेलप ऑफ दिस hemisphere gives us the position of the wavefront after certain time. ही जी पहिली आपल्याला मिळालेली स्पेरिकल वेव्हफ्रंट आहे ही इनिशियल स्पेरिकल वेव्हफ्रंट आहे, ज्याला आपण प्रायमरी स्पेरिकल वेव्हफ्रंट म्हणू शकतो. आणि दुसरी जी आपल्याला मिळाली ही वेव्हफ्रंट आफ्टर सर्टन टाइम. दिस इज हाऊ वी कॅन ऑब्टेन द पोझिशन ऑफ अ न्यू वेव्हफ्रंट, दॅट इज द स्पेरिकल वेव्हफ्रंट आफ्टर सर्टन टाइम. आता यालाच आपल्याला इथे कन्स्ट्रक्ट करताना काय काय लिहावं लागतं तर ते आता आपण इथे बघूया. Now, in order to explain the construction of spherical, which are the points which are needed to be written. पहिला पॉइंट आपण काय करणार आहे, स्पेरिकल वेव्हफ्रंट आपल्याला केव्हा मिळते ते आपण लिहिणार की स्पेरिकल वेव्हफ्रंट इज फॉर when the point source of light is at finite distance. म्हणजेच आपण डेफिनेशनचा पॉइंट इथे लिहितोय की द वेव्हफ्रंट विच इज ऑब्टेन्ड from the point source which is kept at a finite distance. म्हणजे स्पेरिकल वेव्हफ्रंटच्या कन्स्ट्रक्शन साठी आपल्याला काय करायचं आहे तर पॉइंट सोर्स ऑफ लाइट हा फायनाइट डिस्टन्स वर कन्सिडर करायचा आहे, जो आपल्या फिगर मध्ये आपण S ने रिप्रेझेंट केलेला आहे. म्हणून पहिला आपण जनरल लिहिलं स्पेरिकल वेव्हफ्रंट इज फॉर when point source of light is at finite distance. मग आता आपण आपल्या फिगर मध्ये जसं दाखवलं की S ला आपण पॉइंट सोर्स कन्सिडर केलेला आहे. लेट S बी द पॉइंट सोर्स ऑफ लाइट केप्ट ॲट अ फायनाइट डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन. त्यानंतर आपण काय केलं तर तीन डायरेक्शन आपण सिलेक्ट केल्या, ज्या डायरेक्शनला ह्या लाइट वेव्स प्रोपोगेट होत आहेत त्या डायरेक्शन आपण फॉरवर्ड कन्सिडर केलेल्या आहेत. यांनाच आपण काय म्हणतो, these are the here straight line drawn in the direction of propagation of light. यांना आपण वेव्ह नॉर्मल म्हणतो. मग ह्या तीन आपण वेव्ह नॉर्मल केल्या, ठीक आहे. मग तो पॉइंट लिहिला आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये लेट एस बी द पॉइंट सोर्स ऑफ लाइट केप्ट इन एअर ॲट अ फायनाइट डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन. त्यानंतर आपण तिसरा पॉइंट घेतोय. आता आपल्याला असे तीन पॉइंट सिलेक्ट करायचे आहे पॉइंट ऑफ मीडियम की ज्या ठिकाणी लाइट वेव्स एकाच वेळेला येऊन पोहोचतील. कुठनं फ्रॉम द पॉइंट सोर्स. लेट P, Q and R that are the 3 points of medium where the light wave reaches simultaneously. मग आपण या तीन पॉइंटला जर जॉईन केलं तर हा जो काही आपल्याला सरफेस मिळेल एनवेलप of the curve which is obtained by joining these 3 points P, Q and R. This gives us the initial position of the spherical wavefront which is called as the primary wavefront. या S पासून S हा ऍक्च्युअली सोर्स ऑफ लाइट आहे. तिथून निघणाऱ्या लाइट वेव्स ज्या पॉइंटला पॉइंट ऑफ मीडियमला एकाच वेळेला येऊन पोहोचल्या त्या सगळ्या पॉइंटला आपण जॉईन केलं आणि जॉईन केल्यानंतरची जी मिळणारी वेव्हफ्रंट आहे ती आपली प्रायमरी स्फेरिकल वेव्हफ्रंट आहे ॲट इनिशियल टाइम. नाउ अकॉर्डिंग टू हायगन्स प्रिन्सिपल, आता आपल्याला हायगन्स प्रिन्सिपल वापरायचं आहे. as soon as the light wave reaches to point P, Q and R, they act as a secondary sources and emit the secondary waves in the
सेम डायरेक्शन विथ द सेम स्पीड. त्याने आपल्याला सांगितलेलं आहे की जसंही एस पासून निघणाऱ्या लाईट वेव्ह ह्या पी क्यू आणि आर या पॉइंटला येऊन पोहोचतील तर पी क्यू आणि आर हे सेकंडरी सोर्सेस म्हणून ऍक्ट होतील आणि सेकंडरी वेव्हज इमिट करतील विथ द सेम स्पीड इन द सेम डायरेक्शन. पी पासून निघणारी वेव्ह ही या डायरेक्शनला जाईल, क्यू पासून निघणारी वेव्ह या डायरेक्शनला, आर पासून निघणारी वेव्ह या डायरेक्शनला ट्रॅव्हल होईल. नाउ इन ऑर्डर टू फाइंड द नेचर अँड पोझिशन ऑफ द सेम वेव्ह फ्रंट आफ्टर सम टाइम. आता या स्फेरिकल वेव्हफ्रंटची नेचर आणि पोझिशन आपल्याला फाइंड आउट करायची आफ्टर सम टाइम, काही वेळानंतरची. मग त्याकरता आपण काय करतोय तर जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन आपण घेतोय याच्यामध्ये. तर इथे पी पासून निघणाऱ्या सेकंडरी वेव्हने, क्यू पासून निघणाऱ्या सेकंडरी वेव्हने, आर पासून निघणाऱ्या सेकंडरी वेव्हने किती डिस्टन्स कव्हर केलं हे फाइंड आउट करण्यासाठी आपण पी क्यू आर ला सेंटर मानतो आणि here by considering CT as a radius we draw here the semisphere. आपण असे semisphere draw केले just by considering what that is the PQR as a center आणि C into T as a radius. का C into T as a radius? कारण त्या सेकंडरी वेव्हने कव्हर केलेला डिस्टन्स आपल्याला काढायचा आहे. आपल्याला माहिती आहे की स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, देयरफॉर डिस्टन्स इक्वल टू स्पीड इनटू टाइम. म्हणून बघा आता न्यू वेव्हफ्रंटची पोझिशन आपल्याला मिळण्याकरिता आपण काय केलं तर या पी क्यू आर ला आपण सेंटर मानलं आणि C into T याला रेडियस कन्सिडर करून वी ड्रॉ द here semisphere म्हणा किंवा hemisphere, that is by considering P as a center, by considering Q as a center and by considering R as a center. असे तीन आपण हेमिस्फियर काढले आणि या हेमिस्फियरला पुन्हा S ला सेंटर कन्सिडर करून याला टँजेन्शियली जॉईन केलं. याला इथे टँजेन्शियली जॉईन केल्यानंतर या वेव्ह नॉर्मलला हा जो सरफेस आहे जिथे जिथे टच झाला याला आपण पॉइंट देऊ P1, हा Q1 झाला आणि हा R1 झाला, हा R1, हा Q1 आणि हा P1. या P1, Q1 आणि R1 याला जे आपण टँजेन्शियली जॉईन केलं ते आपल्याला वेव्हफ्रंट जी आहे ही आहे स्फेरिकल वेव्हफ्रंट आफ्टर द सम टाइम. हे आहे आपलं कन्स्ट्रक्शन ऑफ अ स्फेरिकल वेव्हफ्रंट. पुन्हा एकदा बघा की इथे आपण स्फेरिकल वेव्हफ्रंट केव्हा मिळतं तो पहिला पॉइंट घेतला की स्फेरिकल वेव्हफ्रंट इज फॉर्म व्हेन पॉइंट सोर्स ऑफ लाइट इज केप्ट एट अ फायनाइट डिस्टन्स. म्हणून आपण S ला काय कन्सिडर केलेला आहे पॉइंट सोर्स ऑफ लाइट. लेट S बी द point source of light kept in air at a finite distance from the point of observation. त्यानंतरचा पॉइंट आता S पासून निघणारे वेव्हज ज्या ज्या ठिकाणी एकाच वेळेला येऊन पोहोचतील ते सगळे पॉइंट त्याचा सेट कन्सिडर करा म्हणजे ती आपली इनिशियल पोझिशन होईल ऑफ अ स्फेरिकल वेव्हफ्रंट. म्हणून इथे आपण PQR रिप्रेझेंट द स्फेरिकल वेव्हफ्रंट ॲट इनिशियल टाइम. त्यानंतर या PQR वेव्हफ्रंटलाच आपण प्रायमरी वेव्हफ्रंट म्हणू शकतो. त्यानंतर मग आपल्याला इन ऑर्डर टू फाइंड द नेचर अँड पोझिशन ऑफ द सेम वेव्हफ्रंट आफ्टर सर्टन टाइम. आता याच वेव्हफ्रंटची पोझिशन आणि त्याचं नेचर काही वेळानंतरचं फाइंड आउट करण्यासाठी आपण हायगेन्स प्रिन्सिपल वापरतो आणि जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन करतो. मग हायगेन्स प्रिन्सिपल काय म्हणतं तर हायगेन्स प्रिन्सिपल इथे दिला आपण अकॉर्डिंग टू हायगेन्स प्रिन्सिपल as soon as the light wave reaches to the point P, Q and R they act as a secondary sources and emit the secondary waves in the same direction with the same speed. मग PQR ला जसे या S पासून निघणाऱ्या वेव्हज पोहोचतील तर आपल्याला फॉरवर्ड डायरेक्शनने P पासून Q पासून R पासून सेकंडरी वेव्हज एमिट झाल्याचं दिसतील.
मग या सेकंडरी वेव्हजने किती डिस्टन्स कव्हर केलं हे फाइंड आउट करण्यासाठी आपण जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन केले. मग काय केलं तर बघा, न्यू वेव्हफ्रंट ॲट लॅटर इन्स्टंट, टी काही वेळानंतरचे न्यू वेव्हफ्रंट फाइंड आउट करण्यासाठी आपण एक हेमिस्फियर इथे कन्सिडर केले बाय कन्सिडरिंग PQR as a center and CT as a radius in forward direction only. मग आता या हेमिस्फियरला आपण त्याचे जे सरफेसेस आहेत हे टँजेन्शियली जॉईन केले आणि या हेमिस्फियरचे जे सरफेसेस टँजेन्शियली जॉईन करताना या वेव्ह नॉर्मलला जिथे जिथे ते टच झाले ते पॉइंट आपण P1, Q1 आणि R1 घेतले. या P1, Q1 आणि R1 पासूनच आपल्याला काय मिळतं, पोझिशन ऑफ अ न्यू स्फेरिकल वेव्हफ्रंट. दिस इज हाऊ वी कॅन राइट this question, that is explain the construction of a spherical wavefront. Now in a similar way we have to consider the construction of a plane wavefront. Now we have to explain the second type of wavefront, that is the construction of plane wavefront. Now in a similar way we consider in case of spherical wavefront. Now we have to consider the same step in case of the plane wavefront. मग आपण इथे पहिला पॉइंट घेतला होता की कन्सिडर द पॉइंट सोर्स, जे आपल्याला स्फेरिकल वेव्हफ्रंट केव्हा मिळतं तर वेन द पॉइंट सोर्स इज केप्ट ॲट अ फायनाइट डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन. इथे आता आपल्याला प्लेन वेव्हफ्रंट पाहिजे असेल तर प्लेन वेव्हफ्रंट दॅट इज ऑब्टेन्ड when the point source is kept at a infinite distance. म्हणून पहिला पॉइंट आपल्याला जो कन्सिडर करायचा आहे, आता इथे सोर्स ऑफ लाईट दाखवायची गरज नाही बिकॉज इट इज केप्ट ॲट अ इन्फायनाइट डिस्टन्स. सो हियर प्लेन वेव्हफ्रंट इज ऑब्टेन्ड when the point source of light is kept at a infinite distance from the point of observation. Let कन्सिडर एस. आता तो इथे फिगर मध्ये दाखवायची गरज नाही, त्यामुळे त्याला आपण कन्सिडर तिथे ऍक्च्युअली केलं काय किंवा तिथे, कारण आपण इथे फिगर मध्ये त्याला दाखवत नाहीये. मग सेम स्टेप फॉलो करायचे असेल तर आपण तिथे म्हणू शकतो लेट एस बी द पॉइंट सोर्स ऑफ लाईट विच इज केप्ट इन एअर बट ॲट अ इनफायनाइट डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन. मग आता त्यापासून निघणाऱ्या ज्या वेव्हज आहेत त्या वेव्हज कोणकोणत्या डायरेक्शनला प्रपोगेट होतील, त्यासाठी आपण जसे वेव्ह नॉर्मल काढले होते असेच वेव्ह नॉर्मल बघा या तीन आपण पॅरलल स्ट्रेट लाईन काढल्या. तिथे जे वेव्ह नॉर्मल मिळतं स्फेरिकल वेव्हफ्रंटच्या बाबतीत ते अलॉंग द रेडियस असतात. इथे मिळणाऱ्या ज्या वेव्ह नॉर्मल आहेत ह्या पॅरलल स्ट्रेट लाईन अँड पॅरलल टू ईच अदर असतात. त्यामुळे बघा ही फर्स्ट वेव्ह नॉर्मल, ही सेकंड वेव्ह नॉर्मल, ही थर्ड वेव्ह नॉर्मल. ह्या तीन डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन झाल्या की जो पॉइंट सोर्स इन्फायनाइट डिस्टन्स वर आहे तिथून निघणाऱ्या लाईट वेव्हज या डायरेक्शनने प्रोपगेट होत आहे. आता आपल्याला तीन पॉइंट ऑफ मीडियम निवडावे लागतील की ज्या पॉइंटला लाईट वेव्हज एकाच वेळेला येऊन पोहोचतील. सेम नाव देऊया आपण PQR. Let PQR, that are the 3 points of medium where the light wave reaches simultaneously from the source which is at infinite distance. Infinite distance पासून ज्या light waves तिथून propagate झाल्या त्या light waves या तीन पॉइंट ऑफ मीडियम ला PQ आणि R ला एकाच वेळेला येऊन पोहोचतील असं आपण कन्सिडर केलं. त्या तिन्ही पॉइंटला आपण जॉईन केलं तर आपल्याला एक जी ही स्ट्रेट लाईन मिळाली, वर्टिकल स्ट्रेट लाईन जी मिळाली, दॅट इज द इनिशियल पोझिशन ऑफ अ प्लेन वेव्हफ्रंट ॲट टाइम t इक्वल टू 0. मग ही जी फर्स्ट आपण वर्टिकल लाईन इथे दाखवलेली आहे मी की जी कुठून पास झाली आहे PQ आणि R, हे आपल्याला काय रिप्रेझेंट करतं, इनिशियल पोझिशन ऑफ अ प्लेन वेव्हफ्रंट. मग आता पुन्हा इथे हायगेन्स प्रिन्सिपलचा वापर करा. According to Huygens principle, as soon as the light wave reaches to point PQR, they act as a secondary sources and emit the secondary waves in same direction with the same speed. मग आता या PQR पासून निघणाऱ्या ज्या सेकंडरी वेव्हज आहेत त्या किती डिस्टन्स त्याने कव्हर केलं ते फाइंड आउट करण्यासाठी पुन्हा जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन आपण करतोय.
Now here, in order to find the nature and position of the same wavefront after certain time, again consider PQR as a center and CT as a radius. Draw the hemisphere. पुन्हा आपण PQR ला सेंटर कन्सिडर करू, CT ला रेडियस घेऊन फॉरवर्ड डायरेक्शन ला असे आपण तीन हेमिस्फियर काढले. या तीन हेमिस्फियरला वेव्ह नॉर्मल जिथे जिथे टच झाला त्या पॉइंटला नाव दिलं आपण P1, Q1 आणि R1. त्याचे पुन्हा या हेमिस्फियरचे आपण टँजेन्शियल सरफेसेस जॉईन केले बघा बाय ड्रॉइंग द सेकंड वर्टिकल स्ट्रेट लाइन. This second vertical straight line gives us the nature and position of a wavefront after certain time, after next time. इथे आता आपल्याला हेच पॉइंट जे आपण एक्सप्लेन केले तेच पॉइंट आपल्याला काय लिहायचे ते आता आपण बघूया. Now the first point of consideration is plane wavefront is for when the point source of light is at infinite distance. तिथे आपण लिहिलं होतं spherical wavefront is for when point source of light is at finite distance. मग पहिल्या पॉइंट मध्ये केवळ इतका फरक आहे बघा, कंपॅरेटिव्ह जर आपण स्टडी करत गेलो या दोघांच्या बाबतीत तर पहिला पॉइंट आपण लिहिलेला आहे प्लेनच्या बाबतीत इन प्लेन वेव्हफ्रंट किंवा प्लेन वेव्हफ्रंट इज ऑब्टेन्ड किंवा फॉर व्हेन द पॉइंट सोर्स ऑफ लाइट इज ॲट इनफायनाइट डिस्टन्स. ऍक्च्युअली आता इथे सोर्स ऑफ लाइट कन्सिडर करायची गरज नाही, पण सारखंच आपल्याला तसं लिहायचं असेल तर आपण लिहू शकतो की एज बी द पॉइंट सोर्स ऑफ लाइट kept in air at a infinite distance from the point of observation. त्यानंतर पुन्हा आपण असे तीन पॉइंट सिलेक्ट केले. पॉइंट ऑफ मीडियम की ज्या वेळेला लाइट वेव्हज त्या पॉइंट सोर्स पासून एकाच वेळेला इथे पोहोचतील म्हणून इथे लिहिलंय लेट PQR रिप्रेझेंट द प्लेन वेव्हफ्रंट ॲट इनिशियल टाइम. मग आता हे जे PQR वेव्हफ्रंट आहे याला आपण कोणती वेव्हफ्रंट म्हणू, प्रायमरी वेव्हफ्रंट which travel in air. मग आता PQR या ठिकाणी जी वेव्हफ्रंट आपल्याला मिळाली मग तिथे आपल्याला आता हायगेन्स प्रिन्सिपल वापरायचा आहे. सो अकॉर्डिंग टू हायगेन्स प्रिन्सिपल as soon as the light wave reaches to point PQR they act as a secondary sources. म्हणून आपण इथे लिहिलंय अकॉर्डिंग टू हायगेन्स प्रिन्सिपल PQR act as a secondary sources. PQR हे काय आहे, सेकंडरी सोर्सेस आहे. त्यामुळे काय करतील ते emit the secondary wavelets किंवा waves with the same speed in forward direction. Now in order to find the nature and position of a wavefront, बघा इथे आपल्याला ड्रॉ करायचे असेल तर आता इथे आपल्याला लाइट सोर्स दाखवायची गरज नाही. ज्या पॉइंटला लाइट वेव्ह एकाच वेळेला येऊन पोहोचल्या ते तीन पॉइंट आपण निवडले ऍज अ PQR. त्यांना आपण जॉईन केलं तर आपल्याला मिळाली प्लेन वेव्हफ्रंटची इनिशियल पोझिशन दॅट इज ॲट t equal to 0. नाउ इन ऑर्डर टू फाइंड द नेचर अँड पोझिशन ऑफ अ वेव्हफ्रंट आफ्टर सम टाइम, पुन्हा आपल्याला जिओमेट्रिकल कन्स्ट्रक्शन करायचं आहे. पुन्हा c into t याला आपल्याला काय घ्यायचं आहे रेडियस आणि PQR ला सेंटर घ्यायचं आहे. पुन्हा याचे टँजेन्शियल सरफेसेस जे आहेत या हेमिस्फियरचे याला जर आपण जॉईन केलं तर हे जे आपण वेव्ह नॉर्मल P पासून Q पासून R पर्यंत काढले होते तर हे वेव्ह नॉर्मल या हेमिस्फियरला जिथे जिथे टच झाले ते पॉइंट दॅट इज P1, Q1, R1. हा फर्स्ट नॉर्मल आहे, हा सेकंड नॉर्मल आहे, वेव्ह नॉर्मल हा थर्ड. मग आता P1, Q1, R1 यांना जॉईन केल्यानंतर ही जी आपल्याला एक स्ट्रेट लाइन मिळाली व्हर्टिकल स्ट्रेट लाइन हीच आहे आपली प्लेन वेव्हफ्रंट आफ्टर सर्टन टाइम, काही वेळा नंतरची. तेच आपण इथे लिहिलेलं आहे बघा की न्यू वेव्हफ्रंट ॲट लॅटर इन्स्टंट t will be envelope of hemispherical wavelet with PQR as a center and CT as a radius in forward direction. The surface tangential to such hemispheres is an envelope at time t. Such surface passing through the point P1, Q1, R1 gives the position of new wavefront. अगदी सारख्याच पद्धतीने आपण
कम्पेअर करून या दोघांचं कन्स्ट्रक्शन, दोनपैकी कोणतेही आपल्याला विचारलं आपल्या एक्झाम मध्ये तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे दोघांमध्ये नेमका काय फरक आहे तेवढं याच्यामध्ये बघायचं. जसं आता इथे पहिला पॉइंट आहे फरकाचा, तिथे आपल्याला फायनाईट द्यावं लागतं, इथे इनफायनाईट. म्हणजे आपण प्लेन वेव्हफ्रंट केव्हा मिळवतो, स्फेरिकल वेव्हफ्रंट केव्हा मिळवतो, जेव्हा लाईटला आपण कुठे ठेवलं पाहिजे हे आपलं क्लिअर असलं पाहिजे. व्हेन द सोर्स ऑफ लाईट इज केप्ट ॲट फायनाईट म्हटलं तर स्फेरिकल आणि इनफायनाईट म्हटलं तर प्लेन. त्यानंतर मग आपण स्फेरिकलच्या वेळेला पॉइंट सोर्स शो करायची गरज असते, प्लेनच्या वेळेला तो इनफायनाईट डिस्टन्सवर असल्यामुळे इथे फिगर मध्ये कुठे तुम्हाला पॉइंट सोर्स दाखवायची गरज नाही. मग आपण तेच 3 पॉइंट निवडले, PQR, that are the 3 points of medium where the light wave reaches simultaneously. त्या 3 पॉइंटला जर आपण जॉईन केलं तर त्याचा जो आपल्याला एनव्हलप मिळेल, जो सरफेस मिळेल, that gives us the initial position of spherical as well as the plane wavefront. त्यानंतर आपण हायगेन्स प्रिन्सिपल वापरला. According to Huygens principle, as soon as the light wave reaches to that points, they act as a secondary sources and emit the secondary waves. जसे PQR ला ह्या लाईट वेव्ह सोर्स पासून येऊन पोहोचतील तर ते सेकंडरी सोर्सेस बनतील आणि सेम डायरेक्शनला सेम स्पीडने सेकंडरी वेव्ह एमिट करतील. मग या सेकंडरी वेव्हने किती डिस्टन्स पुढे कव्हर केलं ते फाइंड आउट करण्यासाठी आपण जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन केले बाय कन्सिडरिंग PQR ऍज अ सेंटर and C into T as a radius. CT याला रेडियस का म्हटलं आपण, that is the distance covered by secondary waves in particular time. मग हे जे आपण हेमिस्फियर ड्रॉ केले, या हेमिस्फियरचे आपण पुन्हा जे सरफेसेस आहेत ते टँजेन्शियली जॉईन केले आणि टँजेन्शियली जॉईन केल्यानंतर जे आपल्याला कंप्लीट वेव्हफ्रंट मिळाली, दॅट इज द पोझिशन ऑफ न्यू वेव्हफ्रंट after certain time. So this is how we can explain the construction of spherical wavefront and the construction of a plane wavefront.